कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली. आतमध्ये सगळे खोकेबाईच भरले. मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा. नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियांची आत्महत्या, संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठीच विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट. सुशांत सिंहनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या तपासात समोर. रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट. दिशा सालियान प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजनांचं वक्तव्य. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहान सारखी. अडवाणींना शहाजहान सारखं एकांतवासात ठेवलंय. संजय राऊतांचा निशाणा. नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही केलंय. फडणवीसांचं वक्तव्य. नागपूरमध्ये संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे. हिंसाचारानंतर 7 दिवस नागपूरमध्ये संचारबंदी होती. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलंय. 1 एप्रिलपासून निर्णय लागू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. फडणवीसांचं वक्तव्य. अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षपदाची जबाबदारी तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती. नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय आहे. सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा. सोलापूरमधल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा. पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात माणिकराव कोकटेंच्या कार्यालयाला विरोध. विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही राजकीय पक्षांचा आक्षेप. 2 कोटी रुपये खर्चून कार्यालयाचं काम सुरू. न्यायाधीश यशवंत वर्माच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गोगावले आणि योगेश कदमांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड ते नरसी रस्त्यावरील मारतळा गावामध्ये खारीक खोबऱ्याचा हार घालून अजित पवारांचा सत्कार. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार. राज्यात उष्माघाताच्या धोक्यामध्ये वाढ. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीमध्ये. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणारा साताई धरणातील पाणीसाठा 39%वर. बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठीच्या वापरासाठी विनंती. आयपीएलमध्ये आज 2 लढतींचा थरार. दुपारी 3:30 वाजता हैदराबाद विरुद्ध राजस्थानची लढत. संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई विरुद्ध चेन्नईचा हाय व्होल्टेज सामना. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.